दडपशाही लागू कर. सध्या दिल्ली जंतर मंतर या ग्राउंड वरती ज्या सज्जनाचं दुर्बल लोकांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे ती घटना म्हणजे माननीय श्री सोनम वांगचुक यांनी त्या विद्यार्थ्यांचं भवितव्य डोळ्यापुढे ठेवून आमरण उपोषण सुरू केलेलं आहे. या सरकारमध्ये पाहिलं, सरकारने ज्या ज्या परीक्षा घेतलेल्या आहेत एक तर त्या सगळ्या परीक्षा भ्रष्टाचाराने बरबटलेल्या आहेत. आमची टीईटीची शिक्षकांची परीक्षा आहे, पुणे जिल्ह्यामध्ये आमच्या अधिकाऱ्यांनी ती कंडक्ट केली आणि एक अधिकारी 10 लाख रुपये घेऊन त्या मुलांना परीक्षा पास करत असेल कॅन्डिडेटला आणि त्यांना शिक्षक करण्याचा विवेचन देतो. 8 कोटी रुपये त्यांनी जमा करावेत एवढी आंधळी शासन व्यवस्था नक्कीच नाहीये, परंतु याच्यामध्ये प्रत्येकाचे हात बरबटलेले असतात, ज्याचा त्याला वाटा मिळतो आणि ती माणसं मग त्याच्यावेळी आम्हाला काहीच माहित नाही, आम्ही अनभिज्ञ आहोत अशा स्वरूपाने पाहतात आणि तशाच प्रकारच्या प्रतिक्रिया देतात आणि भरलेला जो चेहरा असतो त्याला फक्त दावणीला देतात, बळी देतात आणि स्वतःची जोडी पूर्णपणे भरून घेतात. माननीय वांगचुक साहेब हे तर शास्त्रज्ञ आहेत, ते तज्ञ आहेत. वास्तविक सुखी चाललेले जीवन त्यांना धोक्यात घालायचं कारण नाही, परंतु 22 विद्यार्थ्यांनी स्वतःच भवितव्य स्वतःच स्वप्न पाहिलं मोठं होण्याचं, ही शासकीय यंत्रणेत आपल्याला जायचे आणि तिथेच या मुलांना खेळ बसली आणि जी परीक्षा आहे तीच किडलेली असेल तर नेमकं पाहिजे कुणाला अशा स्वरूपाचा प्रश्न या सगळ्याच मुलांच्या पुढे परीक्षा द्यायची का नाही आणि दिली तर ती खरी असेल का नाही, खरा निकाल लागेल का, खरी प्रवेश आपल्याला तिथे मिळेल का नाही, या सगळ्या समस्या विसरून जातात आणि पुढे चालवणारा हा राष्ट्राची पिढी, या पिढीचा काहीही जात नाही आणि म्हणून हा माणूस उपोषणाला बसला. एक तळमळ त्या पालकांचे असेल, मुलांचे असेल, समाजासमोर आणण्याचं काम, उघड करण्याचं काम मोठं त्यांनी केलेलं आहे. काही राजकीय लोक असतात, पदासाठी माणसं गप्प बसतात, परंतु पारगावच्या आमचे विद्यमान सरपंच, आमचे सगळे कार्यकर्ते त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहोत. आम्ही रात्रंदिवस तुमच्या बरोबर आहोत. कुठलीही भूमिका तुमची असू द्यात, तुम्ही आम्हाला ऐन प्रसंगात साथ दिलेली आहे. आमचा प्रश्न शासनाच्या समोर मांडण्याचा, पटलावर आणण्याचं काम केलेलं आहे. परवाही विरोधी पक्ष नेते यांनी, दानवे साहेब यांनी हा विषय विमानतळाचा किती महत्वाचा आहे आणि किती अन्याय इथं होतो तो मांडण्याचं काम त्यांनी केलं. दादांनी त्यांना पोटेन्शियल पुरवलं, मी त्यांच्याशी संपर्क करून माहिती दिली, त्याबद्दल त्यांच्या पक्षाचे आणि दादांचे मनापासून आभार. आणि अतिशय चांगला विषय आपण घेतलाय. आम्ही तुमच्या पाठीशी निश्चित आहोत, काळजी करू नका. धन्यवाद. जे आज जंतर मंतरवर पोलिसांनी दडपशाही करून सोनम वांगचुक यांना उचलून नेले आणि हॉस्पिटलमध्ये गेले, या दडपशाहीचा आम्ही पूर्णपणे जाहीर निषेध करतो. हे जे आम्ही त्यांच्या समर्थनात हे आंदोलन असंच चालू राहील आणि ज्याचा 20 तारखेला जंतर मंतरचा मोर्चा आहे, लॉंग मार्च आहे संत जोनचा, आपला पण तात्पुरता मार्च जाणार 24 तारखेला. आणि सगळ्यात महत्वाचं की हे सरकार जे आहे ते पूर्णपणे दडपशाही, हुकुमशाहीकडे चालले सरकार आहे. संवादावर त्यांचा विश्वास राहिलेला नाही. म्हणजे एवढ्या 20 दिवस सोनम वांगचुक सारखा माणूस उपोषणाला बसवता, त्यांच्यासोबत चर्चा करणं किंवा काय त्यांच्या बहाणे काय हे समजून घेण्यापेक्षा त्यांना दडपशाहीने आज उचलून नेले. त्यांच्या समर्थनात बाकीचे पण काय उपोषणाला बसतात, त्यांच्यासोबत 3 जण उपोषणाला बसले होते, त्यांचा विचार न करता आज त्यांना दडपशाहीने उचलून नेलाय. आम्ही पुरंदरच्या वतीने याचा जाहीर निषेध करतो. आमचं आंदोलन असंच चालू राहील याचा निषेध करण्यासाठी. आता आमचे धर्मेंद्र प्रधान फक्त यांच्या राजीनाम्याची मागणी नाही तर मोदींनी पण राजीनामा दिला पाहिजे. कारण की काय की ह्या केंद्र सरकारचं दडपशाही, हुकुमशाहीकडे चाललंय. जनतेच्या मागण्यांना, मताला काहीच किंमत राहिली नाही, याबद्दल चर्चा चालली. म्हणजे शेतकऱ्यांना 700 शेतकऱ्यांना मारलं, काही शेतकरी कायदे लागू केले आणि त्याचा निषेध करण्यासाठी एक आंदोलन केले, दिल्लीत त्यांना मारून टाकलं, काटे टाकले, तार टाकले, पलवण्यानंतर त्यांना उचलून गेलं. म्हणजे एक प्रकारची दडपशाहीचा प्रकार चालू आहे. हे दडपशाहीचा आम्ही पूर्णपणे निषेध करतो. पारगावचे सरपंच आज जे सोनम वांगचुक यांनी आमरण उपोषण केलेलं आहे ते विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, त्यांना हक्क मिळावा यासाठी त्यांनी ते आमरण उपोषण केलेलं आहे. त्याचबरोबर शिवसेनेचे
उद्धव बाळासाहेब ठाकरे व अभिजितदादा जगताप आणि आमच्या विमाचा विरोध शेतकरी आमचा पूर्ण यास पाठिंबा आहे. मी लक्षा राजेंद्र मेमाने पारगाव ग्रामपंचायतचे माजी सदस्य. तर आज या ठिकाणी सोनम वांगचूक यांनी जे आंदोलन उपोषण चालू केलेलं आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पक्षाच्या वतीने तालुका प्रमुख पुरंदरच्या अभिजित जगताप सर यांनी जे आंदोलन चालू केलेलं आहे त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्व पारगावकर ग्रामस्थ या ठिकाणी त्या आंदोलनाला तर या शासनाने आमच्या 7 गावातील लोकांच्या विमानतळाचा प्रकल्प बांधून ज्या पद्धतीने अन्याय केलेला आहे त्याच पद्धतीने हे सरकार विद्यार्थ्यांच्या सुद्धा अन्याय करत आहे आणि त्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी आज आम्ही या ठिकाणी इथे आलेलो आहोत. हे जे सोनम साहेब आहेत ते फार मोठे सायंटिस्ट आहेत आणि आज त्यांना म्हणजे अशा दडपशाही करून त्यांना त्या जंतर-मंतरच्या याच्यावरून उचलून नेलेलं आहे. तर अशा शासनाचा आम्ही जाहीर निषेध करतो. तसेच या ठिकाणी तर या सरकारच्या काळामध्ये जवळपास 80 ते 90 पेपर फुटीची प्रकरणं घडली आणि आता आपण गेल्या महिन्याभरापूर्वी बघितलं असेल तर नीट पेपर फुटलेच. नीट पेपर फुटल्यानंतर देखील या सरकारला जाग आणि अक्कल आली नाही. त्याच्यानंतर टीईटीचे देखील पेपर फुटले. एवढा सगळा भोंगळ कारभार अव्यवस्था राज्यकर्त्यांच्या आणि प्रशासनाच्या माध्यमातून चालू असताना त्या व्यवस्थेला जर आपण जाब विचारला नाही तर निश्चितपणे त्या राज्यकर्त्यांच्या मध्ये आणि प्रशासनामध्ये सुधारणा येणार नाही आणि आपल्या मुलाबाळांचं भविष्य सुरक्षित राहणार नाही. तर आपल्या पाल्यांच्या मुलाबाळांचं जर भविष्य सुरक्षित राहायचं असेल तर आपल्याला मग लोकशाही संविधानाने घटनेने दिलेले आयुध आणि अधिकार आपण वापरले पाहिजे. म्हणजे अधिकार कोणते? त्या आयुधांचा वापर करून त्या देशातील ज्येष्ठ शास्त्रज्ञ पर्यावरण प्रेमी मानवतावादी रामन मॅगसेसे पुरस्कार विजेते एक थोर समाजवादी आदरणीय सोनमजी वांगचूक यांनी मनोमन ठरवलं की आपण या सरकारच्या विरोधात त्या गोष्टीच्या विरोधात लढा द्यायचा आणि केंद्र सरकारचे जे शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा कुठल्याही परिस्थितीत घ्यायचा. हे धारिष्ट्य त्यांनी दाखवलं आणि गेल्या 21 दिवसापासून या विषयावर ते आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत. गेल्या 21 दिवसामध्ये फक्त लोकशाहीने चाललेल्या सरकारच्या प्रक्रियेमध्ये एक काही नियम प्रोटोकॉल शिष्टाचार ठरलेले असतात. त्यामध्ये पहिला शिष्टाचार असा आहे की किमान एखादा व्यक्ती संविधानिक मार्गाने जर आंदोलन करत असेल तर त्या व्यक्तीच्या जवळ जाऊन त्याच्या किमान मागण्या काय, त्याचं म्हणणं काय, त्याची वेदना काय, त्याची व्यथा काय हे जाणून घेणं क्रमप्राप्त असतं आणि ती संधी त्याला प्रचलित प्रस्थापित सरकारनं देणं गरजेचं असतं. परंतु गेल्या 20-21 दिवसामध्ये आपण बघितलं अशा कुठल्याही प्रकारचा संवाद हा सरकारकडून शिक्षण मंत्र्यांकडून किंवा त्यांच्या कुठल्याही कोर टीमकडून साधला गेला नाही. हा जर संवाद साधला असेल तर आम्ही आमच्या देशात मग नेमका न्याय तरी कुणाकडे मागायचा. हा न्याय जर आम्हाला संविधानिक मार्गाने मिळत नसेल, चर्चेला जर कोणी येत नसेल तर आमच्यापाशी एकमेव मार्ग उरतो म्हणजे तो आमच्या आत्मबलिदानाचा उरतो आणि तोच मार्ग आपलासा करायचं काम सोनम वांगचूक यांनी केलं आणि त्यांच्या आंदोलनाला नैतिक पाठिंबा द्यायचं काम समस्त पुरंदरकरांनी केलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा फक्त एक मार्ग आहे, परंतु समस्त पुरंदरकरांच्या मनामध्ये जी जनभावना होती, पुरंदरकर जागृत होता. पुरंदरकर कालपासून इथं आपल्या व्यथा मांडतोय, मनोगत व्यक्त करतोय, आपल्या मागण्या मांडतोय. त्या मागण्या मांडत असताना ते आंदोलन कालपासून शेकडो लोक इथं आली या आंदोलनामध्ये. ते आंदोलन चांगल्या पद्धतीने पुढे जात असताना आज त्या दडपशाहीने वागणाऱ्या हुकुमशाही प्रवृत्तीचं निदर्शक असणाऱ्या सरकारने आज सोनम वांगचूक यांना ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यामागे त्यांचा एकमेव उद्देश होता की 20 तारखेला सोनम वांगचूक हे संसदेला घेराव घालणार होते, लॉंग मार्च काढणार होते. मग यांना भीती की जर संसदेला घेराव घातला गेला तर आपलं पितळ उघडं पडेल, आपला सगळा भ्रष्टाचार बाहेर पडेल.
त्याच्या अगोदरच उपोषणकर्त्याला आंदोलनकर्त्याला आपण ताब्यात घ्या, हा त्यांच्या नेहमीच्याच दडपशाहीचा एक भाग आहे. पण त्याच्याही पलीकडे जाऊन मी सांगेल की सेनापती राजा ताब्यात घेतला तरी उद्दिष्ट आणि ध्येय कधी मरत नसतं, हे स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांनी समस्त जगाला दाखवून दिलं आणि समस्त मावळ्यांनी देखील दाखवून दिलं. आज आमच्याकडे छत्रपती शाहू फुले आंबेडकरांचा विचार आणि वारसा आहे. ती लढाई आम्ही थांबवून देणार नाही. अशी तशी सेनापतीला जरी ताब्यात घेतला असेल तरी आम्ही एक छोटीशी वात होऊन छोटासा दिवा होऊन हा मार्गक्रमण करू. आम्ही या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करू. आमचा सेनापती जरी ताब्यात गेला असला तरी आमचे उद्दिष्ट मात्र मागं अशीच चालू ठेवू जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही. आम्हाला शिक्षण क्षेत्रामध्ये पारदर्शकतेचं समाजामध्ये येऊन जोपर्यंत तुम्ही आश्वासन बॉन्डवर देत नाही तोपर्यंत हा समाज स्वस्थ बसणार नाही. कारण आम्ही आमच्या मुलाबाळांचं भविष्य टांगणीला लावू इच्छित नाही. आमच्या मुलाबाळांची सुरक्षितता भविष्यातली धोक्यात येऊन देणार नाही. एवढंच आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने मी आपल्याला सांगतो. अधिक न बोलता आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.